नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. माझ्या नवऱ्याने मला दोषी ठरवलं, पण खरी चूक कोणाची? ती सकाळी उठली तेव्हा घड्याळात 5 वाजले होते. घर अजूनही झोपलेलं होतं. खिडकीतून येणारा मंद उजेड आणि स्वयंपाकघरातली शांतता तिला थोडा वेळ स्वतःची वाटायची. बाकी दिवसात ती कोणाची बायको, कुणाची सून, कुणाची जबाबदारी होती. पण या काही मिनिटात ती फक्त ती होती. देवाजवळ दिवा लावताना तिच्या हातात रोज कशी असायची ती सवय. हात थोडे थरथरायचे, मन मात्र स्थिर ठेवायचा प्रयत्न करायचा. देवाकडे ती सुख मागायची नाही, कारण मागितलं तर न मिळालं दुखायचं. ती फक्त एवढंच म्हणायची, आज तरी भांडणं नको. लग्नाला 7 वर्ष झाली होती. 7 वर्षात तिने खूप काही शिकलं होतं. गप्प राहायला, स्वतःच्या भावना गिळायला आणि चूक नसतानासुद्धा माझी चूक म्हणायला. तिचं लग्न ठरलं तेव्हा सगळे म्हणाले होते, सुशिक्षित मुलगा आहे, स्थिर नोकरी आहे, घर चांगलं आहे. तिनेही स्वप्न पाहिलं होतं. साधी स्वप्न, प्रेमळ नवरा, आपुलकीचं घर आणि सुरक्षितपणा. लग्नाच्या पहिल्या काही महिन्यात सगळं ठीक होतं. नवरा कमी बोलायचा, पण तिला वाटायचं तो स्वभावाने शांत आहे. सासूबाई थोड्या कडक, पण तिने स्वतःला समजावलं. हळूहळू सगळं जुळून येईल. पण वेळ जसा पुढे गेला तसं तिच्या लक्षात आलं की इथे कुणाला जुळवून घ्यायची घाई नव्हती. फक्त तिलाच बदलायचं होतं. नवरा ऑफिसमधला ताण घरी आणायचा. तो ओरडायचा नाही, पण त्याचे शब्द बोचरे असायचे. हे तुला कळत नाही का? एवढंसं काम नीट करता येत नाही. सुरुवातीला तिला वाटायचं तो थकलेला असतो म्हणून बोलतोय. ती स्वतःला समजावत राहिली, पण ते शब्द रोजचे झाले आणि हळूहळू तिने स्वतःबद्दल वाईट विचार करायला सुरुवात केली. सासूबाईंचं जग वेगळंच होतं. त्यांच्या मते सून म्हणजे सेवा. सकाळपासून रात्रीपर्यंत काम आणि तरीही चेहऱ्यावर हसू. जर चेहऱ्यावर थकवा दिसला तर लगेच टोमणा, आम्ही पण एवढंच काम केलं आहे. नवरा ते सगळं पाहायचा, ऐकायचा, पण काहीच बोलायचा नाही. उलट तो म्हणायचा, आईचा अनुभव जास्त आहे. ती कधीच मोठ्या अपेक्षा ठेवत नव्हती. तिला फक्त एवढंच हवं होतं की कुणीतरी तिचं ऐकावं. एक दिवस तिने नवऱ्याला सांगितलं, मला थोडं एकटेपण वाटतं. त्यावर तो हसून म्हणाला, हे नाटक बंद कर, तुला काहीच कमी नाही. त्या दिवशी तिला समजलं की तिच्या भावना इथे निरर्थक आहेत. हळूहळू ती आतून बंद होत गेली. माहेरी फोन केला तर आई विचारायची, सगळं ठीक आहे ना? आणि ती नेहमी म्हणायची, हो, कारण तिला माहीत होतं खरं सांगितलं तर आईचं मन दुखेल. तिने स्वतःचं दुःख स्वतःपुरतंच ठेवलं. एक दिवस असा आला की तिच्या वडिलांना अचानक त्रास झाला. डॉक्टरांनी तात्काळ तपासणी सांगितली. तिने घाबरून नवऱ्याला सांगितलं की तिला 2 दिवस माहेरी जायचं आहे. त्याच्या चेहऱ्यावर चीड दिसली. नेहमीच काहीतरी कारण असतं, माझ्या घरात कोण बघणार? सासूबाई लगेच म्हणाल्या, आमच्या काळात असं नव्हतं. बाप आजारी पडला म्हणून सून घर सोडून जात नव्हती. ती त्या रात्री खूप रडली. वडील आणि सासर, कर्तव्य आणि माणुसकी यामध्ये ती अडकली होती. सकाळी तिने निर्णय घेतला आणि माहेरी गेली. तिला वाटलं 2 दिवसात परत येईल, सगळं शांत होईल, पण तसं झालं नाही. माहेरी असताना नवऱ्याचा फोन आला, पण त्यात काळजी नव्हती. फक्त आरोप होते, तू मुद्दाम गेलीस, तुला घरात राहायचंच नव्हतं, लोकांना काय सांगू? तिला पहिल्यांदा जाणवले की तिथे तिची प्रतिमा महत्त्वाची आहे, ती स्वतः नाही. काही दिवसात तिला कळालं की सासरकडून लोकांना सांगितलं जात होतं की ती हट्टी आहे, तिला जबाबदारी नको आहे. समाजाने ते सहज मान्य केलं, कारण बाई चुकीची असते हे मानायला सगळ्यांना सोपं वाटतं. तिला खूप त्रास झाला. रात्री झोप येईना. तिला वाटायचं, जर मी परत गेले तर सगळं सहन केलं तर कदाचित लोक शांत होतील. पण मग तिने स्वतःला विचारलं, मी किती वेळा स्वतःला मोडणार? तिने हळूहळू स्वतःसाठी उभं राहायला सुरुवात केली. एक छोटं काम केलं, स्वतःचे पैसे मिळू लागले. आत्मविश्वास थोडा परत आला. ती आरशात पाहू लागली तेव्हा तिला एक वेगळी स्त्री दिसू लागली, थकलेली पण जागी झालेली. नवऱ्याने पुन्हा भेटायची इच्छा व्यक्त केली. भेटीत त्याने एकच वाक्य म्हटलं, तुझ्यामुळे सगळं बिघडलं. ती शांत होती,
पण तिने पहिल्यांदा ठाम आवाजात सांगितलं, नातं फक्त सहनावर चालत नाही. दोष देणं सोपं आहे, पण जबाबदारी घेणे अवघड. ती तिथून निघाली तेव्हा तिला दुःख होतं, पण भीती नव्हती. कारण तिला एक गोष्ट कळाली होती, दोषी ठरवलं जाणं वेगळं आणि खरंच दोषी असणं वेगळं असतं. आज ती मागे वळून पाहते तेव्हा तिला कळतं, तिची चूक एवढीच होती की तिने खूप उशिरा स्वतःसाठी आवाज उठवला. पण तरीही ती स्वतःला दोष देत नाही, कारण तिने जगण्याचा हक्क मागितला होता. काही जास्त नाही, ही कथा फक्त तिची नाही. अनेक बायका रोज दोषी ठरवल्या जातात, फक्त त्या सहन करतात म्हणून. प्रश्न हा नाही की नवऱ्याने दोषी का ठरवलं, प्रश्न हा आहे की समाजाने ते का मान्य केलं. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असाच वास्तवाला स्पर्श करणाऱ्या दीर्घकथांसाठी स्वाती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.